झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. मला माहिती आहे. हो हो आता काय अगं बाई काय आठवलं काय झालं? काय 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 हे आठवलं तुला? नाही नाही पप्पा म्हणाला होता जर तू हलवलीस आणि कुणाला जर तू सापडलीस तर तुझ्या खिशातली चिठ्ठी दे. चिठ्ठी आहे तुझ्या खिशात? चिठ्ठी दे चिठ्ठी दे बाई. बरं झालं चिठ्ठी दिली. हा बरं झालं असंच पाहिजे. हे काय हे पप्पाने लिहून पाठवलं? मागे बघ ना मागे अच्छा मागे लिहिलेलं कर्म माझं. हे बघ काय लिहिलंय काय आहे. माझा नंबर हवा असेल तर तो मुलीच्या फ्रॉकच्या खिशात मिळेल. अच्छा दुसऱ्या खिशात पण कागद आहे. जे नंबरचा कागद आहे म्हणजे तो फोन करताय. ते बघ बघू काय तो बघू दे. सापडला कसं फसवलं? हे काय नंबर कुठे आहे? मागे मागे मागे. अच्छा नंबर मागे आहे काय? हे काम कर थांब फोन लावतो पहिला. फोन लावतो. 98693711. हॅलो 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 रिंग वाजायच्या तो हॅलो कसं काय झालं माझ्या? उचला हॅलो हॅलो. अरे बरं झालं तुम्ही भेटले. वाय तुमची पोरगी आहे ना? हो आहे पोरगी आहे माझी. तुमच्याकडे माझ्या इथं घरात आहे तुमची पोरगी. अरे सापडली का तुम्हाला? सापडली अरे इतक्यात सापडली का तुम्हाला? बर इतक्यात म्हणजे नाही काय झालं ते आता एक काम करा ते तुमच्याचकडे ठेवा तिला. मी येतो एक 2 3 4 5 तासाने. 4-5 तास तरी तुम्ही न्यायला येणार आहो? हो असं नका करू लवकर या ना. काय लई त्रास देईल असं वाटायला लागलं आता. कसं आहे ना मी आता ते गणपतीच्या रांगेत उभा आहे ना दर्शनाच्या. मी मेहरबानी करतो माझ्यावर. नाही मेहरबानी नाही काय आहे तर ते दर्शन झालं ना की मग येतो मी घ्यायला तिला. लवकर या. 4-5 तास हे बघा एक लक्षात घ्या. बघा तिची जर भाषा तुम्हाला कळली नाही ना तर तिच्या खिशामध्ये आम्ही काही चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. तर ते काय बोलते ते त्याचा अर्थ त्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेला आहे. कळलं? अच्छा सगळी परिपूर्ण तयारी आहे? सगळी परिपूर्ण. बरं हॅलो ऐकून तर घ्या. लगेच फोन कट करू नको. माझा पत्ता लिहून घ्या. येणार कसं तुम्ही? अरे पत्ता म्हणजे काय पेन घेऊन फिरतो का इकडे मी? म्हणजे SMS कर आता. नंबर कळलाय ना तुला? हॅलो हॅलो कट काका मला VMMP काका मला VMMP. अरे म्हणजे काय? काका VMMP. हो काय नाही काका VMMP बाबा चिठ्ठी काढ त्याच्यात सगळं लिहून पाठवलं. नाही त्याच्यात नाही आता. अरे वा VMMP. हा थांब आता भोगा. हे काय हे असं VMMP? नाही मागे बघ ना मागे बघ. अच्छा इकडे लिहिलं गेलं. अच्छा खाली दिलेले साहित्य हा प्रायव्हेट शब्दकोश आहे. VMMP चा अर्थ विसर्जन मिरवणुकीत मज्जा पाहिजे तेवढं. VMMP बाबा VMMP. मला जायचं VMMP दे. हो बाबा आता नाही जाता येणार. आता तुला माहिती आहे ना. नाही मला जायचं VMMP मध्ये. मला जायचं. हो बाळा नाही जाता येणार. हे बघ बच्चा काय आहे तिकडे बाहेर खूप गर्दी आहे ना. अय्या आता तू हरवली असती. बापले. मग आपण घरातच बसून बघू. बघू विसर्जन. टीव्हीवर नको मज्जा येत नाही. काका आपण घरातच विसर्जन करू. घरात कसं काय विसर्जन करणार? काका आपण तुझंच विसर्जन करू. काढून सांगून ठेवतोय. माझं काय विसर्जन करूया? मोठी लाडात वाढलेली असता अशी कानफळत मारी ना फेकीन तुला. अभ्यास सांगून ठेवतो तुला. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको. मागात पासून सगळे लाड बघतोय. काय काका तू चिल्ला. नाही बेटा नाही. अगं नाही पार्वतीच्या बाला नाही. अरे नाही VMMP काय म्हणतेस? काकू जा ना. पाठ कशाला हवा हिला? जा ना नाही तर चालेल तुला. पण जा लोक घेऊन दे. कशाला पाठ हवाय तुला? आता काका तू पाटावर बसायचं. मग मी तुला हळदी कुंकू लावणार. फुलं वाहणार आणि
मग तुझं विसर्जन करणार बाई नाही तसं नाही असं कसं विसर्जन करणार तू माझं असेच करतात गणपतीचं विसर्जन पाटावर बस नाही नाही असं पाटावर बस नाही बोलू ना काका पाटावर बस चालेल देवा आता काय उगाच घेऊन आलो काका पाटावर बसला आम्ही सगळ्यांनी पाहिलं आता गणपतीला हळदी कुंकू व्हायचं आता फुलं व्हायची झालं आता सुख करता दुःख करता काका तुम्ही वारतात कसली वार्ता अशी दिसत ना झाली आरती झाली आता गणपती बाप्पाचं विसर्जन 1 2 3 4 काकाचा जय जय काका तिकडून उचललं कसं विसर्जन करायचं काकाचं विसर्जन काय लागलं पिकलं का कुठलं काय आहात ना जिवंत पाहिजे तेवढे तरी मी तुम्हाला म्हणतो होतं कशाला ही ब्यात आणायची बियात काय करते करायला गेला समाजसेवा अंगाशी आलंय बघ ती झोपली ती म्हणजे आम्हाला एवढा तारा देऊन हा कुंभकर्ण झोपला पण आम्हाला झाली पार्वती माझा बच्चा माझा पप्पा आला पप्पा तुला एक पप्पा अरे माझ्याकडनं माझा पप्पा आला बराच ना बाळा पप्पा मी काकाचं विसर्जन केलं हो का केलंच ना विसर्जन मग आता घरी जाऊन माझं नाही ना विसर्जन करणार परत कलायचं काय तू बच्चा असंच कलायचं ए पप्पा पण या वर्षीचा काका खूप चांगला आहे आणि विसर्जनासाठी खूप हलका आहे या वर्षीचं काका म्हणजे का हा म्हणजे आम्ही दरवर्षी असं करत असतो ना काय दरवर्षी असं विसर्जनाला हिला कुठे कुठे पाठवत असतो अच्छा विसर्जनाच्या दिवशी हो आणि तुम्ही फिरत असता हो नाही काय कसं आहे हिला आमच्या सोबत ठेवली ना तर आम्हाला ती विसर्जनाची मिरवणूक आहे ना ती एन्जॉय करता येत नाही ना आणि तुम्हाला काय वाटलं ही रडणारी मुलगी तुम्हाला सापडली अरे हट या रडणाऱ्या मुलीलाच सांगितलं आजच्या वर्षी ह्या काकांकडे जा म्हणून यांच्यासारखा परफॉर्मन्स कुणी कधी करणार नाही यांच्यासारखा परफॉर्मन्स कुणी कधी करणार नाही अरे असं ग्रेट करणं तुमच्या बापालाही जमणार नाही आता मला असं वाटतंय तुमचं एकही हाड शिल्लक राहणार नाही हो इकडे धुमश्चक्री सुरू होणार आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि अर्थातच इथे वेळ झालेली आहे प्रेक्षक परीक्षकांचा निकाल ऐकण्याची त्यासाठी मी राकेश यादव यांना मंचावरती आमंत्रित करते हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावरती आणि आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की प्रेक्षक परीक्षक कुठल्या जोडीला मिळालंय प्रसाद संदीप श्याम आणि नम्रता कविवर्य मला जाऊ द्या ना घरी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मनामध्ये कोणाचा परफॉर्मन्स भरलाय इकडे एक शेवटची कविता सादर करतो नाही हो आता सगळे खरंच बनवतील मला प्लीज जाऊ द्या ना शेवटच्या दोन ओळी प्लीज प्लीज पॅडी सर प्लीज समीर सर प्लीज पॅडी सर प्लीज म्हणजे म्हणा कितीही असेल टेन्शन तरी मिळेल जीवाला चैन कितीही असेल टेन्शन तरी मिळेल जीवाला चैन सुपरहिट प्रोग्राम आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन वा
आणि कधी नव्हते झालेल्या या चांगल्या कवितेबरोबरच आपण हा भाग इकडे संपूयात. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन.